नमस्कार मैत्रिणींनो, आज अनु किचनमध्ये बनणार आहे दिल्ली स्पेशल छोले भटुरे। चला तर मग पटकन तयारीला लागूया। आधी आपण भटुऱ्याचे पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपण एक परात घेऊया। त्यामध्ये 4 कप मैदा, 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि चिमटभर सोडा घेणार आहोत। जेवढ्या वेळ तुम्ही जास्त पीठ मळचिला तेवढे तुमचे भटुरे मऊसूत आणि खायला कुरकुरीत लागतात। थोड्या वेळानं आपण त्यावर 1-2 चमचे तेल टाकून अजून थोडा वेळ पीठ मळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण एक मोठा बाउल घेऊन ते कणिक मळलेले आपण बाउलमध्ये घालून आपण बाउल झाकून बाजूला काढून ठेवणार आहोत। आता आपण छोले शिजत टाकूया। त्यासाठी आपण एक कुकर घेतले आहे। सकाळी भिजत ठेवलेले छोले त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। पाणी घालून ते आपण शिजत ठेवायचं आहे। शिजवण्यापूर्वीच आपण खडा मसाले सुद्धा त्यामध्येच टाकून घेणार आहोत। खड्या मसाल्यामध्ये आपण त्यामध्ये 1 तमालपत्री, 1 तुकडा दालचिनीचा, 5 ते 6 लवंग, 1 चक्री फूल, 5 ते 6 काळी मिरी, 2 वेलची साधे आणि 1 मसाला वेलची घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण 1 चमचा बांधून ठेवलेली चहा पावडर ती सुद्धा त्यामध्ये टाकून शिजत टाकणार आहोत। छोले शिजोपर्यंत आपण त्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी आपण एक पॅन घेणार आहोत। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत आणि त्यामध्ये कांदा टाकून तो सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याला सोनेरी कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये टॅमॅटो सुद्धा घालून घेणार आहोत। टॅमॅटो सुद्धा आपण थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे। टॅमॅटोला मऊपणा आल्यानंतर आपण त्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घालून घेणार आहोत। त्यानंतर सुद्धा आपण 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। हे वाटण भाजून झाल्यानंतर थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवून द्यायचं। वाटणासाठी लागणारे साहित्य गार झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी चवीला कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। बारीक करून झाल्यानंतर आपण एक पॅन घेऊया। त्यामध्ये 1-2 मोठे चमचे तेल घालून घेऊया आणि आपण केलेले वाटण त्यामध्ये घालून घेऊया। वाटण सर्व घालून झाल्यानंतर आपण ते तेलामध्ये भाजून घेणार आहोत 7 ते 8 मिनिटं। वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे तेल सुटूपर्यंत। जेवढं तुम्ही छान वाटण भाजून घेशीला तेवढी तुमची भाजी छान लागणार आहे। वाटण भाजून तयार आहे। आता आपण छोले बघून घेऊया। बघा छोले किती छान असे शिजलेले आहेत। आता आपले वाटण भाजून तयार आहे। त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया। त्यामध्ये आपण छोले मसाला घालणार आहोत 2 मोठे चमचे, घरची चटणी घालणार आहोत 3 ते 4 चमचे, धनेपूड 1 चमचा आणि जिरेपूड 1 चमचा घालून ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे परत। छान असं एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय छोले किती छान दिसत आहेत। त्याला कलर किती छान आलेला आहे आणि दाटसर अशी गिरवी झालेली आहे। आता आपण भटुरे लाटण्यासाठी घेऊया। त्यासाठी आपण एक मोठा गोळा घेऊया। तो असा एक थोडासा मळून गोल करून घ्यायचा आहे आणि तो दोन्ही बाजूने पिठात बुडवून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर तो आपण लांबड्या आकारात लाटून घेणार आहोत।
आता आपण लाटलेला भटुरा तळून घेऊया. त्यासाठी मी मगाशी तेल कडवत ठेवले होते. त्यामध्ये आपण भटुरा टाकून घेऊया आणि चांगला दोन्ही बाजूने सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. छान असे छोले भटुरे तयार आहेत.